लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीचा आता अंतिम टप्पा आलेला आहे. सर्वच पक्षाचे उमेदवार जे आहेत आता डोर टू डोर प्रचार असेल, रॅली असतील, कॉर्नर सभा असतील याच्यावरती भर देत आहेत. आपण प्रभाग क्रमांक 13 मध्ये आहोत. या ठिकाणी फैयाज भैया शेख आहेत ज्यांचं काम अनेक वर्षापासून या प्रभागासाठी आहे. त्यांनी गोरगरिबाच्या मुलींचे लग्न लग्न असो अशी अनेक कामं त्यांनी केलेली आहेत. आपण त्यांच्यासोबत. भैया नमस्कार. नमस्कार. काय सांगाल भैया, प्रभाग क्रमांक 13 मध्ये आपण उमेदवारी लढताय, अशी कुठली विकासाचे मुद्दे घेऊन आपण लोकांपर्यंत जाता? सर सांगतो, माझ्या प्रभागाचा विकास जे आहे, काही लोकांनी मागं जे आहे त्यातले काही लोक नाराज आहेत, त्यांनी काही कामं केलं नाही. जसं की मी एक नाहीतर 17-18 वर्षाने मी समाजकार्य करतो, समाजसेवक म्हणून मी काम करतो आहे. बर. पण त्यासाठी उगा माझ्या वार्डात सगळ्या लोकांचं न जाती भेद करता न सर्व जाती संबंधित माझा परिचय सर्वापासून चांगलाच आहे. आणि त्यांच्या गोरगरिबाच्या महिलेच्यासाठी लग्नासाठी त्यांच्या प्रत्येक अडचणीला मी धावत जातो. प्रत्येक अडचणीला मी धावत जातोय. सगळ्या प्रत्येकाने त्यांना यशात आणतो. त्यांनी मला जेवढं काम सांगितलं तेवढं काम माझ्याकडून पूर्ण होतंय. माझ्यापासून त्यांनी अपयश होऊन जातच नाही महिलांना. त्यासाठी माझे प्रभाग क्रमांक जेवढी जनता आहे ते जनते माझ्या मागं आहे. अशी कुठली कामं तुम्ही प्रभागात केलीत? प्रभागात बघा ना, मी माझ्या प्रभागातले नाही एक 30-35 महिलावाच्या मुलीवाचे गोरगरिबाचे लग्न लावून दिले. त्यांचे जे जरूरत होते, समजा हॉस्पिटलचे राहिले, समजा कुठं काही त्यांची अडचणी म्हणून त्याची वैयक्तिक काही अडचणी असली त्याला मी पूर्ण केलं काम. बर. प्रभागात सध्या कुठल्या अडचणी आहेत? रस्ते असतील, नाली असतील? प्रभागात भरपूर लोक प्रभागातले येतात, कचरा नाल्या काढतात, ते कचरा उचलत नाहीत, नाल्यात समस्या आहेत. आमच्या इथे एक मोठा नाला आहे, ते नाल्याचं जे पाणी आहे पाऊस जरी पडला तर पूर्ण लोकांच्या घरात जातो, लोकांच्या घरात जातो. आणि जे काही आहेत आमचे मागचे जे काय आहेत त्यांना त्यांच्यापाशी गेले आमचे लोक की त्यांना फक्त करू हे करू ते करू म्हणतात, पण त्यांना काही नंतर रिस्पॉन्स देत नाही. बर. तुमच्या डोक्यात काय कल्पना आहेत या सर्व गोष्टी? आता योगा नंतर माझी कल्पना आहे, जी समजा मला यश जरी आला, यश झाल्या तर आधी मी सगळ्यात आधी माझ्या जेवढ्या वार्डातल्या लोकांच्या समस्या आहेत तेवढ्याच्या समस्याचं कार्य मी करीन आधी. आणि त्या कार्याला यश आणण्याचा माझा पूर्णपर्यंत राहील. कारण मी पहिल्यापासूनच समाजकार्य करतो, समाजसेवा करतो, सगळं करतो. तरी मला यश जरी आला तर मी लोकांना आश्वासन देणार नाही, त्यांचं काम करणार. बर. मागच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी असो, काँग्रेस असो, या दोघांचं महानगरपालिकेमध्ये सत्ता होती. ते जनतेचे प्रश्न सोडवण्यात अपयशी राहिलेत असं आपल्याला वाटतं? 100% राहिले पाहिजे. बर. हा, 100%. त्यांनी राहिले असते तर जनता आज आमच्या मागे राहत नव्हती ना. आज आमच्या मागे राहत नव्हती ना. आज त्या जनतेला काहीतरी आमच्यात माहीत झालंय ना की बाबा हा माणूस काहीतरी आमच्यासाठी, प्रभागासाठी, आमच्या हितासाठी काहीतरी करू शकतोय. त्यासाठी जनताला मला हे तुम्ही चला पुढे, आम्ही तुमच्या मागाव मध्ये आहे ना. बर. तुमच्या प्रभागामध्ये जे आहे शैक्षणिक हब म्हणलं जातं. या ठिकाणी बाहेरचे विद्यार्थी येतात, राहायला येतात. त्यांची व्यवस्था किंवा पाण्याची व्यवस्था काय आहे? आता पाण्याची व्यवस्था तर आहे, ते मागच्या आता तुम्ही जसं मला विचारलो दोन्ही पक्षाचे काय आहे तर त्यांची भरपूर अडचणी आहे. पाण्याची अडचण आहे, पाणी येत नाही जातं. ज्या बी जाऊन त्या पक्षात कोणी यायला सांगितलं त्यांनी काननिराळपणा करतात. आता हे दोन प्रमुख पक्षाचे उमेदवार आपल्या समोर आहेत. मग कसा निभाव लागणार आहे आपला? मी काय म्हणलं, शेवटी कोण ठरवणार आहे? जनतेचा कॉल येणार, जनता कॉल करणार सगळ्याला. लक्षात ठेवा, ज्याच्या मनात जनतेचा अनुभव, ज्या जनतेला वाटेल की हा पक्ष आपला काम करू शकतोय, ह्या पक्षाच्याच माणसाला निवडून देऊ, ह्या पक्षात कोणता माणूस आहे, कसा आहे, हे जनता निवडणार आहे ना. बरोबर. जनतेने फैयाज शेख यांनाच का निवडून द्यावं? जनतेने फैयाज शेख याला निवडून द्यायचं की जनतेला फैयाज शेखने, जनतेने फैयाजला थांबवलं. जनतेचा जर रिस्पॉन्स आला तर, कारण लोकांसारखे मी 10 वेळेस नगरसेवकला थांबलो नाही, फर्स्ट टाइम थांबलो आहे मी. बर. आणि मला कोणी डावललं म्हणून नंतर मी स्वतः वैयक्तिक माझ्या मिसेसचा फॉर्म भरला आणि माझ्या मिसेसला मी बाहेर काढलाय. तर का काढला असेल की फैयाजला काही जनता रिस्पॉन्स देत असेल ना, त्यासाठीच फैयाजने मिसेस फॉर्म भरला असेल ना. जनतेचा रिस्पॉन्स मला चांगला आहे आणि जनतेला वाटतंय की आज फैयाज एवढं काही नसताना, कुठलं नगरसेवक नसताना, कुण्या पक्षात कशाचा पदभार नसताना, काही नसताना एवढं कार्य करताय. तर फैयाजला काही पदभार भेटेल तर फैयाज आणि सोन्याहून पिवळं करल, जोमानं काम करत, हे जनतेला वाटतं.
तुमच्या प्रभागात अशी कुठली गोष्ट आहे जी की तुम्हाला नगरसेवक झाल्यानंतर करायला आवडेल? नेमकं आमच्या प्रभागात एक इथं खाली जी आहे मुस्लिम समाजाला शमशानभूमीची जागा नाही. तर अगोदर मी मुस्लिम समाजाला एक जागा घेऊन देणार. हम्म. पुन्हा आमच्या काही समाज सर्व धर्माच्या लोकांच्या जे जे कुठं जे जे समजा देवस्थानाचे जे जे पारितोषिक, मला काही तेवढं बोलता येत नाही, काही माझं शिक्षण जास्त झालं नाही, त्यामुळे मी माझ्यासपट जी भाषा नाही ते बोलतो. कुठलं जे धार्मिक स्थळावर त्यांची काही कामं केली नाहीत, कुठं देवासाठी हे काम आहे ते काम सगळे करीन, सर्व धर्माचे कामं करीन. आणि हा सध्यात मी पहिल्यापासून समाज कार्य करतात सर्व महापुरुषाच्या जे समाज कार्य राहतात त्यांच्या जयंती राहतात सगळं करतात. 2022 मध्ये मी मोठी शिवजयंती केली. शिवजयंतीचा मी अध्यक्ष होतो. मोठाला ध्यान पडलेले मोठ्याने, आणि प्रत्येकाला मी शिवजयंतीचा अध्यक्ष राहतोय. आंबेडकर मुस्लिम समाजाच्या मी मुस्लिम समाजाचा आहे, पण माझा समाज काही नाही. मी सर्व धर्माचा समभाव करणारा माणूस आहे, आणि मी सर्व जाती धर्माचे सर्व सण राहू द्या काही राहू द्या सर्व श्रेष्ठाने एकमेत वागतो. आणि माझ्यात कुठलाही भेव नाही. माझे आता तुम्ही कुठेही विचारू शकतो माझ्या भारत की सर्व धर्माचे मी गणपतीचा अध्यक्ष राहतोय, शिवजयंतीत राहतोय, आंबेडकर जयंतीचा अध्यक्ष राहतोय, अण्णाभाऊ साठेच्या जयंतीचा, सर्व महापुरुषाच्या जयंतीचा अध्यक्ष राहतोय मी. आणि उत्सुकता राहते की मला ते आवर्जून सर्व जनते संघ सर्व धर्मासंघ मी मिळून राहू. येत्या 15 तारखेला मतदान आहे. आपण केलेल्या कामाची पावती जनतेने आपल्याला द्यायला पाहिजे. यासाठी आपण जनतेला काय आवाहन करणार आहात? जनतेला मी फक्त एकच प्रार्थना करणार आहे, जनतेला हात जोडून प्रार्थना करणार आहे की जसं मी पहिल्यापासून समाजसेवक केला त्या पद्धतीने तुम्ही मला निवडून देणे, त्या पद्धतीने तुम्ही मला निवडून देणे. जसं पहिला तुमचा प्रयास तुमच्यासाठी काम करायला, आता पण नंतर 15 तारखेनंतर तुम्ही निवडून जाईल दिलं प्रयास त्या पद्धतीने तुमचा काम करेल आणि तुमच्या संघ राहील हे काम करेल. आणि माझा जे आहे माझा कर्तव्य नगरसेवक होणं नाही, माझा कर्तव्य आहे की माझ्या वार्डातले सर्व जनतेचं सर्व धर्माचं सर्वच कामं करायची माझी इच्छा आहे. आपली सत्ता नाही मग काम कसं करणार? कुणाची सत्ता नाही तर त्याला भांडून आणून मी देवाना जर ज्या सत्तेची सत्ता येईल त्या सत्तेत मी जाऊन तिथून भांडून आमच्या जनतेसाठी आणीन ना मी. ठीक आहे. ते होते फैयाज शेख. त्यांनी सांगितलं की अनेक त्यांच्या प्रभागामध्ये प्रश्न आहेत आणि लोकांचा त्यांना चांगला प्रतिसाद आहे. त्यांच्या प्रभागातले प्रश्न सोडवण्यासाठी जनतेने त्यांना भरभरून प्रतिसाद द्यावा अशी सुद्धा त्यांनी विनंती केली आहे. आणि सत्ता जरी नसली तरी भांडण करून या प्रभागाचा विकास करण्यासाठी विकास निधी जो लागतो तो खेचून आणण्याचा ते प्रयत्न करणार आहे. मी रमेश शिंदे, न्यूज लोकनायक, लातूर.